पण आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला तुम्ही आम्ही ज्या महाराष्ट्रात जन्माला आलो ते छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे आणि तेव्हाच आपलं सोनं झालंय काय ही जिजाऊ मासाहेबांची जन्मभूमी ह्याच धर्तीवर जिजाऊ मासाहेबांना स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी जीवाचं रान करण्यासाठी तुमचे आमचे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत राहून स्वराज्य निर्मिती केली। पण आज कुठंतरी मला दुःख होतं या गोष्टीचं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि राजकारण करायचं। पण मला एक सांगायचंय पाटील साहेब, मी खूप लहान माणूस आहे, तुम्ही खूप मोठे जरी असताल तर तुम्हाला तुमच्या समाजावर प्रेम असेल तर पवनकरवर खूप लहान माणूस आहे। मला माझ्या समाजावर, मला माझ्या ओबीसीतल्या प्रत्येक माणसावर प्रेम नसेल काय? तुम्ही बाहेरून येऊन इथं दादागिरीची भाषा करताय, तुम्ही बाहेरून येऊन मिटवण्याचं काम करायचं सोडून होऊन देव बघन देव 307 करा हे करा, ही भाषा या महाराष्ट्रातल्या जनतेला कधीच आवडली नाही। जी माणसं पेटवण्याचं काम करतात पण आज नाही तर उद्या ते सत्य लोकांच्या समोर आल्यावर त्याचा सुद्धा राग झाल्याशिवाय इथं राहत नाही। कारण ज्या महाराष्ट्राच्या भूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलो ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज। खरं बघायला गेलं तर आता असं वाटायला लागले शिवाजी महाराज काय एकटे त्यांच्याच होते काय? अहो शिवाजी महाराज हे 18 पगड समाजाचे बारा बलुती ह्या बलुत्याचे छत्रपती शिवाजी महाराज होते। आणि खरं बघायला गेलं तर कुठंतरी महाराजाच्या नावानं एवढं राजकारण व्हायले। आताच मी सगळ्यांचे भाषण ऐकले, मला थोडासा उशीर झाला, पण त्या योद्ध्याचं एकच काम आहे, उठलं की सुटलं परळीच्या साहेबाचं नाव घ्यायचं आणि त्या साहेबाला डॅमेज करायचं वेळोवेळी एकच भाषणामध्ये। काय माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत। योद्धे साहेब तुमच्याकडे पुरावे असतात तर कोर्ट आहे, पोलीस आहे, सगळं आहे, तुम्ही इथं कोणाला येड्यात काढायले? पुरावे तुम्ही पुराव्यानिशी काय साक्ष तुम्हाला करायचे ते करा, पण विनाकारण एका समाजाला टार्गेट करायचं आणि त्याला संपवायचं हे काम या महाराष्ट्रात चालू आहे। आणि मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही जर इथं वंजारी समाज तुम्हाला वाटत असेल छोटा आहे हे आहे, पण या वंजारी समाज सोबत धनगर समाज सुद्धा ढालीसारखा उभा हे सुद्धा तुम्ही विसरू नका। तुम्हाला वाटत असेल तुम्ही एकट्या समाजाला टार्गेट करून संपवण्याचं काम करत असताल, पण या महाराष्ट्रातला धनगर समाज या वंजारी समाज सोबत ताकदीने उभा आहे आणि येणाऱ्या काळात हे धनगर काय असते हे दाखवून देऊ। तुमच्या ह्याच्यामध्ये राजे जन्माला झाले छत्रपती शिवाजी महाराज आमचे सुद्धा आहेत, पण आमच्या समाजामध्ये सुद्धा राजे महाराजे जन्माला आले, आम्ही सुद्धा राजे महाराजांची औलाद आहे। काय मला सांगा, वंजारी समाजानं स्वराज्यासाठी काय काय केले हे सांगण्याची गरज नाही। मला एक म्हणायचंय, बाहेरून आले प्रकरण बघितलं नाही काय झालं काय नाही, इथं माझ्या माया माऊलीला मी सगळ्यांची कॉन्टॅक्ट मध्ये, मला 4-5 दिवस झाला प्रत्येकाचे फोन यायले की भाऊ असं झालं, सरपंचाच्या घरावर दगडफेक झाली, हे झाले। मला एक प्रश्न विचारायचा आहे, शिवजयंतीला रक्तदान झालं चिखला गावात, झालं की नाही? आता मला सांगा, एवढे तुम्ही छाती काढून आज इथं यायले, तेव्हा रक्तदानाच्या दिवशी कुठे गेले होते मावळे? कुठे गेले होते? अहो ज्या वेळेस रक्तदान चिखला गावामध्ये झालं, सरपंचानं पुढाकार घेऊन त्याच्या रक्तदानाचं शिबिराचं आयोजन केलं, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नाही 90% वंजारी समाजानं रक्तदान केलं। अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 1600 साला आम्ही सुद्धा रक्त सांडले आणि तुम्ही आम्हाला प्रमाणित भाषा शिकवायले। अहो इतिहास साक्षी आहे, छत्रपती शिवाजी महाराजाला तुम्ही धोका दिला, छत्रपती संभाजी महाराजाला तुम्ही धोका दिला। छत्रपती शिवाजी महाराजांसोबत, छत्रपती संभाजीराजेसोबत भाग बुडवण्याचं काम ओबीसी समाजाने केलं आणि मी गर्वाने सांगतो, तुम्ही आम्हाला दादागिरीची भाषा करायली। अरे घोड्यावर बसून राज्य करणारी तुमची माणसं, रक्त सांडणारी आमची माणसं, येणाऱ्या काळात दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे। पण मला माझ्या सर्व समाज बांधवांना सांगायचंय, गाफील राहू नका। जे बीडमध्ये झालंय, जे बीडमध्ये विष पेरलंय तेच विष आता कुठं तुमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पेरायचं काम त्यांचं सुरू आहे आणि त्यांना संधीची वाट बघत होते, ती त्यांना संधी भेटली। खरं बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक एका गावात नाही तर महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या प्रत्येक गावागावामध्ये व्हावं हे आमचं स्वप्न आहे। पण मी नेहमी सांगत असतो, छत्रपती
शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन मिरवण्यासाठी नाहीत, तर डोक्यामध्ये घेऊन चालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि वाटेल त्या गोष्टी करायच्या, आया बहिणीला पुढे करायचं आणि माझ्या समाज बांधवाला टार्गेट करायचं, हे आतापर्यंत झालंय. पण याच्या पुढे होणार नाही. त्याच्यामुळं कधी नव्हते आपला ओबीसी समाज आता एक झालाय आणि हे एकही ठेवण्याचं काम इथल्या माझ्या सर्व समाज बांधवाचं, इथल्या माझ्या तरुण बांधवाचं. राजकारणाच्या वेळेस राजकारण तुम्ही खुशाल करा, पण जेव्हा कुठंतरी समाज बांधवाला त्रास होईल आपल्या, तर तुम्ही वेळ बघू नका, किती अंतर आहे बघू नका, पण त्याच्यासाठी तिथं तुम्ही त्याच्या कामाला धरून जा. कारण कुठेतरी त्याला वाटत असतंय की मला काय झालं तर माझा समाज, माझा ओबीसी समाज माझ्या पाठीमागे, आणि त्याच वेळेस जर तुम्ही त्याच्या पाठीमागे थांबले नाही तर मला सांगा, आज चिखली गाव एवढ्या आशेनं महाराष्ट्राकडे बघते की बाहेरले लोक येतात, दादागिरी करतात. आताच मला तुम्ही सांगितलं त्यांच्या आई हे ते बायावर, त्यांच्या आपल्या माता भगिनीवर वेगळे हे करायले. पण तुम्ही काळजी करू नका, तुमच्या गावात पवनकरवर आज मुक्काम करणार आहे. मलाही बघू द्या त्या गावात किती काय. त्याच मारुतीच्या मंदिरावर मी बी, माझं नावच पवन आहे, आणि पवन येतंय असं येत नाही, वादळ घेऊन येतंय. काय संकट मोचन हनुमानाचं नाव आहे, आणि ते संकट मोचन म्हणून पवनकरवर आज इथं तुमच्या सोबत आहे. त्याच्यामुळं मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटत, जे मला 4-5 दिवस झाले फोन होऊ लागले, तू ये, तू बघतोय, तू असं करतो तसं करतो. मला त्याला सांगायचं, जे माणूस स्वतःचा जीव हातामध्ये घेऊन फिरते अशा माणसाला तुम्ही काय मारणार आहे. माझं वय 29 ते 30 वर्ष आहे. घरच्याला एकुलता एक आहे. हात पाय मोडले, डोकं फोडलं, सगळं फोडलं, मला बांधून रस्त्याच्या कडीला फेकलं. पण तेव्हा सुद्धा त्यांना सांगितलं होतं मी, मला जिवंत ठेवू नका. कारण मलाच माहिती आहे माझ्या हृदयाच्या छातडात जी मी तळमळ आहे, मी शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या ओबीसी समाजासाठी लढत राहणार आहे. कारण की म्हणतात 100 वर्ष जगायची मला हौस नाही. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात 100 वर्ष शेर होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. कारण मी नेहमी सांगतो, नुसतं वाचायचं नाही, वाचून ते कृतीत उतरवायचं, हे काम तुमचं आमचं असलं पाहिजे. येऊन मला काही तुम्ही भडकू शकतो, काही बी करू शकतो, पण हे तुमच्यावर आमच्यावर असे संस्कार आमच्या आई वडिलांना आणि छत्रपती शिवरायांना केले नाही. 18 पगड समाजाला सोबत घेऊन जायचं, जिथं अन्याय झालाय तिथं ढाल म्हणून उभं राहायचं, हे काम छत्रपती शिवरायांनी केलंय. आणि आज त्याच जिजाऊ मा यांच्या जन्माच्या गावात माझ्या माता भगिनीवर अत्याचार होत असताना मला बघवलं नाही, म्हणून मी एवढ्या दूरवर नाही आलो. आणि मी माझ्या बसलेल्या समोर माझ्या आईला, माझ्या बहिणीला मी सगळ्यांना एक सांगतोय, तुम्ही काळजी करू नका. तुमच्यासोबत इथलेच नाही तर महाराष्ट्रातले नाही तर देशातला प्रत्येक एक माणूस आज तुमच्या सोबत आहे. काय पसरवलेत अफवा की वाघ, काय नाव त्यांचं, वाघताई ना, वाघताईचे कपडे फाडले, काय झालं, हे झालं, ते झालं, सर्व तुम्ही दाखवायलेत मीडियावर. पण कपडे कोण फाडलेत हे का दाखवले नाही? महाराष्ट्र आज एका प्रश्नाचं उत्तर मागते. सगळं कोण कुठं झाले, काय नाही, कोण. आता त्या ताई किती वेगानं लोकांच्या अंगावर जायल्यात. आता तुम्ही आमच्या माता भगिनी या घरात असतात, पण ठीक आहे, मान्य, संरक्षणासाठी बाहेर आले, पण काय ते तोरण, काय बाबा बघायचं काम नाही. एवढं असतंय का? अहो सगळं दाखवले, कोण कपडे फाडले हे दाखवा. सीसीटीव्ही म्हणा, सीसीटीव्ही कोणतरी म्हणलं डॅमेज झाले, काही डॅमेज नाही, सगळे प्रूफ आहेत. आज नाही उद्या महाराष्ट्रातल्या लोकांना सत्यता समजणार आहे. पण कुठंतरी ह्याच्या आडून जे राजकारण करायले, कुठंतरी फुटेज घेण्याचं काम करायले, मला त्यांना सांगायचंय, पाटील साहेब तुम्ही या गावात येऊन विनाकारण इथल्या समाजाला भडकवण्याचं काम तुम्ही करू नका. हा 18 पगड समाज इथं गोविंदानं राहते, पण तुम्ही येऊन होंदेव म्हणायचं काम, तुम्हाला काय बाहेरून येऊन होंदेव म्हणायला काय लागले? पण जे तिथं राहतात आयुष्य एकोणएकाचे तुमचे आमचे तिथं गेले, त्या गावगाड्यामध्ये भांडण लावून तुम्हाला नेमकं साध्य काय करायचंय हा प्रश्न सगळ्यातच पडलाय. आणि मी महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्याला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना अशी विनंती करतो की तुम्ही थोडस या प्रकरणामध्ये लक्ष घाला. विनाकारण महाराष्ट्र चेततय आणि तुम्ही शांत डोळ्यानं बघताय की कुठेतरी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दुःख होते.
कुठेतरी याच्यामध्ये ठोस भूमिका घेऊन याच्यामध्ये सीबीआय चौकशी करा, जे दोषी त्यांच्यावर कारवाई करा, पण जे दोषी नाहीत त्यांना विनाकारण शिक्षा झाली नाही पाहिजे. आता माझ्या माता भगिनी म्हणतात की माझ्या भावाला घेऊन गेले, माझ्या पोराला घेऊन गेले, माझ्या ह्याला घेऊन गेले. अहो ते त्रास होतोय ना. ज्या माणसानं चुकी केली त्याला शिक्षा झाली पाहिजे ह्या विचाराचा मी माणूस आहे. पण मला सांगा, छत्रपती शिवरायांचं स्मारक व्हायले आणि तिथं उगाच म्हणायचं ह्यानं विरोध केला आणि त्यानं विरोध केला. अहो ते सरपंच विरोध करणारा माणूस नाही. एवढ्या गावानं पुढे होऊन त्याला सरपंच केलंय आणि ते गावाच्या विरोधात जाते का माणूस? उगाच काहीतरी सांगायचं, पण कुठेतरी समाजाची दिशाभूल करणं हे चुकीचं आहे. आणि आता त्या दिवशी येऊन गेले आणि परत काय म्हणले, तुमचं मिटलं तर बरं आहे, नसतं मी 25 तारखेला येतो. काय करतो बापू 25 येऊन? अहो ऐका, तुमचा भाऊ अजून जिवंत आहे, तुमचा भाऊ अजून जिवंत आहे. तुम्हाला घराच्या बाहेर पडायची गरज पडणार नाही. जोपर्यंत आमच्या या सगळ्या तरुण पोराच्या शरीरात रक्त ना, तोपर्यंत तुम्ही फक्त बघायची भूमिका करा. आपली माय बहीण घराच्या बाहेर पडावं असं आम्हाला कधीच वाटत नाही. काय घराच्या बाहेर म्हणतात ना, एकमेव जगाच्या पाठीवर छत्रपती शिवराय असे होऊन गेले. हजारो राजे झाले, पण छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाच्या राजाबरोबर करू शकत नाही. का माहितीये का, सगळ्या राजांना आपल्या दरबारात नाट्यकाम केलं. तुम्हाला माहिती काय काय केलं, पण जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवराय, ज्यांनी माता भगिनींना साडी चोडी देऊनच आदरानं मान सन्मान केला. त्याच्यामुळं त्याच स्वराज्यात, त्याच राज्यात आणि त्याच तुमचा आमचा जन्म झालाय. त्याच्यामुळं मला तुम्हाला सांगायचंय, 25ला ते आले, येऊ द्या. 26ला तुमचा आमचा संघर्ष योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाके सर सुद्धा येणार आहे. आणि मला तुम्हाला सांगायचंय, भांडण पेटवण्यासाठी येणार नाही, पण माझ्या माता भगिनींना, माझ्या ओबीसी समाजातल्या वंजारी बांधवांना, माझ्या इथल्या प्रत्येक समाजाला जे अत्याचार झालाय त्याची विचारपूस करण्यासाठी आणि खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं करण्यासाठी इथं सर येणार आहे. त्याच्यामुळं आता मला इथून सांगायचंय, मी इथून आता चिखला गावात जाणार आहे. सरपंचाची आई असेल, त्यांचे जे काही तिथले सगळे संबंधित गावं असतात, तिथल्या माझ्या माता भगिनी असतात, मी खास करून त्यांच्या भेटीसाठी इथं आलोय. आणि जमलंच मी आता सांगितले, आजचा मुक्काम हे माझा चिखला गावातच राहणार आहे. मी सुद्धा छत्रपती शिवरायांच्या पायावर मुंडकं ठेवून तिथेच बसणार आहे. आणि मला पण माहिती आहे, छत्रपती शिवरायांचं स्मारक ज्या गावात असते त्या गावात कोणाच आया बहिणीवर हात उचलल्या जात नाही. विनाकारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही आमच्या राजाला बदनाम करण्याचं काम करताय. पाटील साहेब, येणाऱ्या काळात महाराष्ट्रातली जनता तुम्हाला नक्की त्याचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं जाता जाता एकच सांगतो, साहेबाच्या शैलीत आमच्या, तुम लाख कोशिश करो हमें हराने की, तुम लाख कोशिश करो हमें हराने की, हम जब जब बिखरे तब तब दुगनी रफ्तार से निकले. त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा माझा ओबीसी समाज एक झालाय, इतिहास साक्षी आहे. त्याच्यामुळे तुम्ही या महाराष्ट्रात राहून कोणाचाही नाद करा. पाटील साहेब, मी खूप लहान माणूस आहे, पण तुम्हाला लहान भाऊ म्हणून तुम्हाला एक सांगतो, तुम्ही मायच्या कोणाचाही नाद करा, पण माझ्या ओबीसी समाजाचा नाद तुम्ही करू नका. तुम्हाला वाटत असेल माझा ओबीसी समाज शांत आहे, भोळा आहे, येडा आहे, पण माझा ओबीसी समाज भोळा नाही, येडा नाही. आता तुम्हाला घोडा लागतं तयारीत. तुम्ही पुढचं मतलब, आता मी त्या विषयाकडे जाणार नाही, पण मी काय नाही ते सगळ्याला माहित आहे. अहो म्हणतात ना, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मायच्यान सांगतो, मला जगण्याची आशाच नाही. खरं सांगतो, घरच्याला एकुलता एक घराच्या बाहेर गेलं तर माझी आई रडते आणि एवढंच म्हणते, तुला काय येडं लागलं का काय लागलं, कोण्या गोष्टीची कमी आहे. घरून कधी आले तर या तिकडं, सगळ्याला माहिती आहे. सर्व काही असताना फक्त आणि फक्त एवढंच आहे की मेल्यानंतर इथल्या 18 पगड समाजाने या पवनकरवरचं नाव घ्यावं, एवढीच इच्छा माझी. आयुष्यामध्ये पैसे हे ते सगळं सर खूप काही बघितलंय, पण मेल्यानंतर इथल्या मला जर बरं वाईट झालं तर इथल्या माझ्या बुलढाण्यामधल्या चिखलगाव मधल्या माझ्या माता भगिनीच्या डोळ्यांना पाणी यावं आणि एवढंच काम करून मी मरावं, असं आयुष्य मी जगणार. उगाच लाव्या करायच्या आणि हे करायच्या ते जमणार नाही.
त्याच्यामुळं बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला मला सांगायचंय, तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही या, पण ज्याच्यावर खरोखर अन्याय झालाय अशाच माणसाला तुम्ही साथ द्या. विनाकारण इथे येऊन भडकण्याचं काम करायची गरज नाही. 307 कलम करा, कोणावर करा? जे गावाच्या बाहेर होती त्याच्यावर बी, जे गावात नव्हती त्याच्यावर बी, जे घरात बसले होते त्याच्यावर बी, आणि जे मिटवायला गेलते त्याच्यावर बी. साहेब असं कुठं नेऊन ठेवलं. एवढं बी मला एक सांगायचंय, तुम्ही आम्ही फुले शाहू आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांना मानणारी माणसं आहे, आणि कायदा हे आमच्या बापाने दिलाय, आम्हाला माहिती आहे कायद्याचा आदर कसं करायचं. साहेब तुम्ही योग्य ती कारवाई करावं असं आम्हाला वाटतं. तुम्ही जर कायदा हातामध्ये घेतला नाही तर नाईला जाणं आमचे लय येडे माणसं आहे, त्याने जर कायदा हातामध्ये घेतला तर लय अवघड होईल. त्याच्यामुळं असं काही होणार नाही. पण इथून माझ्या जमलेल्या माझ्या सर्व समाज बांधवांना आणि माझ्या माता भगिनींना एक विनंती करतो की तुमचा मुलगा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून हा पवनकरवर कायम तुमच्या सोबत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कोणती चिंता करायची गरज नाही. आणि मी एकटा नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक ओबीसी समाज आज तुमच्या सोबत आहे. त्याच्यामुळं आता जाता जाता एवढंच मी सांगतो तुम्हाला सगळ्यांना की याच्यानंतर जेव्हा जेव्हा कुठं समाजावर अन्याय होईल तिथे तिथे तुम्ही ढाल बनून राहण्याचं काम करावं. एवढंच 2 शब्द सांगतो. आणि 26 तारखेला 25 तारखेला त्याचा योद्धा आला, ऐका, त्याचा योद्धा आला, भांडणं लावून गेला काय, ऐका 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 ऐका, मग हेच मला सांगायचं, कुठंतरी तुम्ही आम्ही छत्रपती शिवरायांना मानणारे माणसं आहेत काय. ऐका, मला तुम्हाला एक सांगायचंय, मग हेच तर चुकतंय आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून आणि आपल्या आचरणातून छत्रपती शिवाजी महाराजाचा खरोखर मावळा आहे असं समोरच्याला वाटलं पाहिजे. असं आपण जीवन जगायचं असतं. विनाकारण कोणाच्या आया बहिणीवर बोलून, विनाकारण कोणाचे भांडणं लावून मोठं होता येत नाही. त्याच्यासाठी रक्त सांडावं लागते. आणि हे रक्त सांडण्यासाठी मी नाही तर माझा अख्खा समाज तुमच्या सोबत उभा आहे एवढं सांगण्यासाठी मी इथं आलो. त्याच्यामुळे त्यांचा योद्धा आला तर समजून घ्या आपला सुद्धा मोर्चा आला काय. तुम्ही जर आर्य म्हणाल तर कार्य म्हणायची सुद्धा ताकद इथल्या ओबीसी समाजामध्ये आहे. त्याच्यामुळे 25 तारखेला जर तुम्ही आलात तर मी अशी अपेक्षा ठेवतो की तुम्ही शांततेच्या मार्गाने खऱ्याला खरं करताल, खोट्याला खोटं करताल, असाच न्यायनिवाडा करताल एवढीच अपेक्षा ठेवतो. आणि मी थांबतो. आणि जाता जाता तुम्हाला एवढं सांगतो, 25ची सभा झाली त्याची योद्ध्याची की आपल्या मोर्चाची सभा त्याच्यापेक्षा डबल ताकदीने तुम्हाला आम्हाला करून दाखवायची. एवढंच फक्त सांगण्यासाठी मी इथं आलो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी, जय भगवान बाबा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी. हे आलाच